का हवा आहे मोबाईल पडायची भीती वाटते एक नंबर वातावरणाची कंबर एक नंबर तुझी कंबर हॅपी बर्थडे डियर काकी. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आणि मस्त छान असा ब्लॉग सुरुवात केलेला आहे. आम्ही मस्त ऑन द वे आहोत आणि आज आहे आमची लव अॅनिव्हर्सरी आणि आम्हाला आज झालेले आहे 12 वर्ष पूर्ण. म्हणजे लवशिपला असं नाही म्हणता येणार. आमचे 2013 पासून 2025 पर्यंत आमचं मस्त असं हॅपीली टुगेदरनेस आहे. आणि 2 वर्ष गेल्या वर्षीपासून आमच्या सोबत आमचं कार्टून आहे. आणि क्लायमेट पण एवढा भारी आहे, एवढा भारी आहे. मध्येच थांबलो खोपोलीच्या स्पॉटला आणि हा व्हिडिओ शूट केलाय. हा बघा एकदम भारी वातावरण वाटतोय. आणि आम्ही चाललो आहोत आज लोणावळ्याला. कुठे जायचं आम्हाला कधीपासून असं म्हणजे जायचं दुसरीकडे आम्हाला, पण पावसाने सगळा घोळ केलेला आहे. पावसामुळे कॅन्सल केला आम्ही. आय थिंक महाबळेश्वरला जाणार होतो. महाबळेश्वर जायला ठरलेलं, पण पाऊस आणि दरड कोसळलेले आहेत त्याच्यामुळे कॅन्सल केला. तर वन डे शो कुठे होईल तर बघूया, जाऊया. असं काय आमचं प्लॅनिंग नव्हतं. सकाळी 10:30ला तर मला 10:30ला ह्याने मला उठवली, उठ आपण जाऊयात आज लोणावळ्याला. सकाळी उठलो, क्लायमेट एवढा भारी होता. चल बोलू जाऊया आपण लोणावळ्याला पण मस्त क्लायमेट असेल. तर म्हटलं निघालो आणि खुश आहोत. आम्ही खुश आहोत कारण की आम्हाला हा मंथ आवडतो दोघांना. आणि आजचं क्लायमेट खरोखर भारी आहे, एकदम भारी आहे. क्लायमेट छान झालेलं आहे. दुपारची वेळ आहे, 3 वाजले. आणि आजची तारीख आहे 21. आम्ही सांगितलं नाही तारीख किती होती. आज 21 जून आहे. ऍक्च्युली आमचं दोघं आम्ही 2011 साली आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. आमची फ्रेंडशिप झाली 2011 पासून आणि 2013ला आम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये आलो. तेव्हापासून आजपर्यंत आमचं भांडत मजा मस्ती करत मस्त एवढे वर्ष निघून गेले. अजून पुढे भरपूर वर्ष निघून जाऊ आमचे. आणि खूप मस्त वाटते असा जोडीदार भेटला. आणि काय नाही. आता जातो मी, निघतो लोणावळ्याला. आता आहोत घाटात. म्हणजे मला लग्नाच्या आधी मी जे बोलायचे मला असा पाहिजे तसा पाहिजे तसं मला भेटलेला आहे. आणि मी खूप हॅप्पी आहे याच्यासोबत. भांडणं होतात, भांडणाशिवाय तर मजा नाही, पण त्याला हाच मला मनवतो. चला माझा हात दुखलेला आहे मोबाईल पकडून. आता वर जातो आणि मग मजेत. आणि दुपारचं टायमिंग झालेला आहे आणि आता इतकं भारी वाटतं. घरून निघताना बोर वाटलेलं आम्हाला. ऊन भरपूर होतं. आणि इथे आम्ही खंडाळा नाही कुठे खोपोलीच्या टाटा टावर मस्त वाटतं. आणि पुढे सगळे मागे वॉटरफॉल आहेत ते बघ. वाव 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 वाव. सो चलो. वॉटरफॉल बघशी याने बघ. अरे वा काय वाटतात, भारी एकदम. मस्त मस्त मजा येणार आहे. कुठे चाललोय आपण? जाऊ, ह्याला उतरायचं आहे खाली. हा ह्याची मजा दादा. जा चप्पल नाही घातली काय नाही. चला. अरे श्रियान आपल्याला आपण जायचं की नाही मग? काही तर टाइमपास करायचा. लवकर होत नाही क्लिक रे. तर आता आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलोय. आणि इथे श्रीयूने मला इतकं हैराण केलेलं आहे ना. तो बघा त्याची मस्ती बघा काय चालू आहे. त्याचं एकच चाललंय की मी विंडो सारखं असं बंद चालू करणार. तो खेळ करत बसलेला आहे. श्रीयू काय करतोयस तू बच्चा? काय वाव, इतकं भारी वाटते. मस्त मस्त मस्त. आणि ऊन पडलेलं आहे आता. छान वाटते एकदम. वाव यार का हवा सुटले. आणि हा बघा फॉग बघा यार. आता काय क्लायमेट होता, आता काय झालेलं आहे. खतरनाक एकदम. श्रियान का हवाय पुढे मागे नको जाऊ. ये वाव रे. अरे स्पीकर बंद झाला का? कसली गाणी लागली आता मस्त.
यार भारीच वाटते. लाईन पॉइंटला पोहोचतोय आणि इतकी मजा येते. वाव! हवा एवढी सुटलेली आहे. हे बघा यांच्या खुर्च्या वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत. टेबल वगैरे घेऊन गेले. वाव काय क्लायमेट आहे. खतरनाक खतरनाक आहे. लागणार लागणार. मागे मागे उडायला होते आणि हा गावाचा जीव. एवढी हवा सुटलेली आहे. एवढी मजा वाटते. गाणी वगैरे लावलेली आहेत. श्रियान पण पडतोय. माझा पण शर्ट उडतोय. मस्त गाणी लागली. इतकी मजा येते. डान्स करायची इच्छा होते. एक नंबर तुझी कंबर. मस्त छोटी नाचते. झालं. लाईफ मधला आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स असा आहे की खूप भारी वाटते. खूप मजा वाटते. का हवा सुटले. असं वाटतं कोणत्या गडावर आलेलं आहे. एवढ्या जोराने हवा सुटते. पूर्ण सगळीकडे धुकं. सगळं असं मागे. आणि पूर्ण पडलं मागे जायला होते. का हवा आहे. का हवा आहे. मोबाईल पडायची भीती वाटते. वा आणि आता आम्ही लायन पॉइंटला मस्त मजा केलेली आहे आणि आता चाललोय खाली. आणि धुका एवढा पडलेला आहे बघा. समोर बघा. बाप रे. सगळे इंडिकेटर लाईट वगैरे लावून आलेले आहेत. भरपूर धुका आणि असं कानाला पण पूर्ण एकदम श्रीव पण असं कानात लागलं ना त्याच्यामुळे आम्ही निघालो. आणि आम्हाला थांबायची इच्छा होती. सगळीकडे धुकं धबधब्यावर जायचा होता. हा धबधबा नाही दिसत. थांबायचं का. तरी मला वाटतं पुढे आहे का धबधबा. नाही इथेच आहे. हा मग इथे गाडी लावायला चान्स आहे. गाडी लावणार कुठे नाही तर. स्पेशली आम्ही धबधब्याच्या इथे थांबलेलो. वॉटरफॉल छोटासा होता पण मस्त छान छान फोटो वगैरे आले असते म्हणून आम्ही उतरलो. आणि पूर्ण धुक्याने पूर्ण कव्हर केलेलं आहे. काहीच दिसत नाही. सगळं चिखल चिखल आहे. त्याच्यामुळे पण पुन्हा आम्ही रिटर्न झालो. वाव किती मजा येते ना. एक नंबर एक नंबर एक नंबर. वातावरणाची कंबर. वातावरणाची कंबर मस्त दिसतं. आणि आमची ब्युटी. तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक कंबर एक नंबर तुझी कंबर. हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं डिंपल जे पाहिजे ते घेऊन दे घेऊन दे. इल्लू मिनाली. मस्तपैकी पाऊस पडतो. धुका पूर्ण फॉग आला आणि खाली आम्ही आलो आणि पूर्ण फॉग म्हणजे धुकं नाहीच नव्हतंच पूर्णपणे. आणि आम्हाला थांबायचं होतं खालच्या वॉटरफॉलवर. पण आमचा पाहुणा झोपला त्याच्यामुळे आम्ही काय उतरलो नाही तर मस्त तिथे मजा केली असते. याला पाण्यामध्ये नेला असता. आणि याला मस्त असं पाणी असं हातामध्ये त्याने घेतलं असतं. त्याला पण पाणी असलं की मम 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 तो खुश होतो. पण काय आणि आता पाऊस पण आला. त्याच्यात थोडं थोडं बारीक बारीक पाऊस पडतोय. आणि आम्ही स्पेशली लायन पॉइंट वरच आलेलो जायला लोणावल्यामध्ये. आम्ही काय भुशी डॅमला वगैरे जाणार नव्हतो किंवा भिजायला काय जाणार नव्हतं. ह्याच्यामुळे काय भिजायला जाणार नव्हतं. आणि आज अॅनिव्हर्सरी म्हणून आम्ही बाहेर पडलो. नाहीतर कंटाळा आलो. दुपारी निघालो. सकाळी प्लॅन झाला आणि दुपारी निघालो. आरामात निघालो आम्ही. आणि तेव्हा पण मला अशी झोप आली ना. मी थोडा एक 10 मिनिटं असं पडूनच राहिलो. नंतर बोलू काय करायचं आता. थांबून तरी काय करूया. चल जाऊन तर बघून तर येऊया. इकडे बोलू वातावरण चेंजच असणार आहे. आणि आलो तर मन प्रसन्न झालं इकडे आल्यानंतर. वरती तर खतरनाक असतं लाईन पॉइंटच्या इथे तर बापरे पूर्ण उडायला व्हायचं. म्हणजे पडतोय की काय असं वाटायचं. आणि हा आमचं कार्टून म्हणजे काय बाबा सगळं चिखला सगळं पॅन्ट बिंट धावून पॅन्ट बिंट ही बघा. पॅन्ट काढून कॅम्पस वर झोपवलाय. पॅन्ट वगैरे माकवली. आणि त्याचा टायमिंग झोपायचं होतं. तो आता झोपलाय. आता कधी उठेल काय माहिती. आता आम्ही चाललोय घरी. ऑन द वे चिक्की खायचे.
चिक्की बघूया. लोणावळ्याची चिक्की लोणावळ्याला कंटाळा येते चिक्क्या खाऊन ना. ते घेऊन गेलो ना हा तेवढे एखाद दिवस खायला नंतर मग आठवण पण नसते आम्हाला. पण बघूयात घेतली तर घेऊयात. आणि आता आम्ही चाललोत मस्त आणि मस्त वातावरण झालेलं आहे. आता पण असा बारीक 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 पाऊस पडतोय. आणि आता वे टू होम. कोणती पाहिजे मग नको. जाता जाता स्टॉप घेतला चिक्कीसाठी. मला नाही आवडत एवढी पण ही बोलते मला पाहिजे मग थांबायला पाहिजे ना. आणि आज अॅनिव्हर्सरी आहे. नाराज करून जमणार नाही मग त्याच्यामुळे थांबलोय. बाबा एक तर एक घे पण घे. तर किती घेणार आहे माहिती नाही. बरोबर ना. मस्त येत्या वेळेस आम्ही आता लोणावळ्याला थांबलोय तिथे घाटाच्या इथे. आणि मस्त बसलो आम्ही. मक्का जे आम्ही सांगितलं मक्का पाहिजे आणि पाऊस आला. आणि पुन्हा आम्ही 5 मिनिट गाडीमध्ये बसलो आणि मग बाहेर आलो आणि तो मक्का खातोय. आणि मस्त क्लायमेट होतं आणि खूप मजा केली आम्ही. पहिला मक्का खाऊन घेते मग बोलते. आणि बघ वातावरण बघ पावसाळ्याचं इथं गेलं बघतो असतो ना आपण. मस्त घरी आलोय. वाजले 9 आणि मित्राचा फोन आलेला आहे त्याला. आणि काय घरी आलोय आणि शिवनी घरात पाय पण नाही टेकला. लगेच पळाला. दीदीने आवाज दिला शेजारी लगेच पळाला तो. त्याचं पटकन जेवण बनवून घेतले कारण की त्याला संध्याकाळचं काही खाऊ दिलं नाही. फक्त ऑरेंज ज्यूसच त्याला दिला. त्याच्यामुळे त्याला भूक लागली असेल. आणि आता आमच्या शेजारच्या काकीचा आहे बर्थडे म्हणजे श्रीवीची काकीचा आहे बर्थडे. तर म्हटलं केक कापून घेऊ तर तो लगेच पळाला तिकडे. आता कधी येईल काय माहिती. आणि आता काय नाही बघू. आमचं जेवणाचा अजून काय पत्ता नाहीये. हॅपी कोणाच्या हॅपी बाबी नाही हॅपी काकीच्या हॅपी. हॅपी बर्थडे. काकीच्या बर्थडे केक कापा. उतर खाली चल. त्याच्या हातात देते मी. जा घे केक घे. काकीच्या केक घे. काकीला बोल काकी हॅपी. चल हॅपी 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 बर्थडे. काकीला तिकडे काय नाही ते बघ. काकीच्या हॅपी कर. लवकर बाबू काकीच्या हॅपी बर्थडे. थँक्यू. पोरगा असेल. हॅपी बर्थडे डिअर काकी. हॅपी बर्थडे टू यू. त्याला फक्त असं कट करायलाच मजा वाटते. मस्त घरी आलो. शिवचं जेवण झालं. काकीचं केक कापला आणि आमचं जेवणाचा पत्ता नव्हता तर आम्ही गेलो मस्तपैकी चायनीजला. आणि आता आम्ही घरी आलो. 11:15 वाजले. आणि मस्त आमचा दिवस गेला. आजची 21 तारीख होती. आणि 12 वर्षापूर्वी 21 तारखेला मस्त आम्ही खुश होतात ना. होतो नशीब. आणि संध्याकाळी आम्ही संध्याकाळी मस्त बीचवर होतो. आवडता बीच आमचा वर्सोली बीच ना. हा तुला आठवत ना असं माहिती आहे वर्सोली बीच. आणि आज लोणावळा. शेण लागते माझ्या. मज्जा पुन्हा आपण येतो ना लोणावळा बाबू. परत जाऊया आपण. आपल्याला तेव्हा हवा सुटली त्याच्यामुळे आपल्याला म्हणून फोटो नाही काढायला भेटले आपल्याला. हा मग आपण परत जाऊया. वॉटरफॉलला गेलोच ना आपण श्रेयान. पण आम्ही असं सेलिब्रेट वगैरे असं काय आमच्यासाठी नाहीये. पण एक आठवण म्हणून आम्ही असे सगळे हे दिवस म्हणजे असं हे करतो. एक आठवण राहावी म्हणून. तर मजा आली. 2 वर्ष गेल्या वर्षी पण आमच्यासोबत श्रीयू आहे. आणि आता पुढे आपलं श्रीयूच असणार आहे प्रत्येक काय असेल तेव्हा. मस्त मजा आली. तुला आली का निकेश मजा. मला पण मजा आली. काय गेल्यावर वातावरण झालं वरती. मस्त खुर्च्या पडल्या टेबल पडले. आणि आपण म्हणजे लोक पण असे
मस्त हवा सुटली होती. आणि जास्त वेळ नाही, कानाला खूप त्रास व्हायला लागला. हा पण कान असं फोटो घालायला लागलेला उगाच, मग आपल्या मजेमुळे तो पण आजारी वगैरे पडायचा म्हणून आम्ही लगेच न आलो. काही नाही गेलो आलो, म्हणजे पटकन झाला आमचा. अचानक प्लॅन झाला, पण छान प्लॅन झाला, खूप मजा आली आम्हाला. सो इथे ब्लॉग एंड करते आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर, बाय कर सगळ्यांना. तिथे बाय कर सगळ्यांना. फ्लाइट किस द्या. अरे बापरे, बस 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 झाला. चलो.